का खाली एवढं इथं सोडायचा आणि आमच्या भाताच्या खाचरात काय मोडलं का हे नाही तर गटार फोडील मी. काय झालंय काय मावशी नक्की झालंय काय मला सांगा. हा काय खाली आता इथून खाली नाही वड्याला नेला तर ते काय करायचं. म्हणजे काय झालंय गटाराला झालंय काय ते सांगा. गटार आमच्या खाली खाचरात जाते. गावचं पाणी गावचं पाणी आम्ही घाण काढ. मला पहिलं सांगा ही कुठली ग्रामपंचायत आहे. कुठली गोयची बुद्रुक. आणि हे गटाराला काय म्हणजे पाणी तुमच्या वावरात सोडले का त्यांनी. वावरात वरल्या बाजूला खड्डा घेऊन पाणी राहील का काही येर आहे तिथं. तुम्ही सरपंचांना का नाही सांगा ते. सांगून कंटाळलो आम्ही. कधी सांगितलं होतं. मग सारखं सांगतोय आता किती वर्ष सांगायचे सरपंचांना. आणि आता समजा आमचा खाली जमीन आहे आमची. सरपंच येतो तो असाच. आमची जमीन खाली आहे ती जर भिजली तर आम्ही काय करायचं. कोण सरपंच माहिती बवारी महादेव बावारी ते येत नाहीत का. येतो. फोन लागतो का लावा बरं तुम्ही फोन. हा फोन लागतो का आता आम्ही सकाळपासून फोन लावतोय. आणि तुम्ही जर हे पाणी हे चेंबूर मध्ये फोन नसेल लागत तर मग उद्या करायचं किंवा काल केला अहो चेंबूर मध्ये जर पाणी सोडलं तर कुणी का जाईल ते खाली आमच्या शेताचे नुकसान होईल. कसं आहे, कुठं लागत नाहीये फोन. नाही तर ते सरळ मी तो पाईप फोडून टाकील. आता हे इथं ओपन गटर आणून सोडणार. हा त्रास कोण काढणार आहे. नाही नाही संडास पाणी वड्याला सोडलं तर बरं नाही तर दगड्यानं तो पाईप फोडल्याशिवाय राहणार नाही मी. तुम्ही ग्रामपंचायतला मावशी असं कळवलं होतं का स्वतः जाऊन. मग सांगितलं होतं ग्रामपंचायतला. सांगितलं बऱ्याच वेळा सांगितलेलं मग सरकारचा तेच धंदा आहे का आम्हाला. लागतो का लिहून ग्रामपंचायतला. मग अर्ज दिल्याशिवाय काही काम होत नाहीये. असं कुठं असतंय काय. किती दिवसापासून आहे. अहो मग त्याला 10-20 वर्ष झाली. होऊन गेले जवळजवळ. आमची खाचरं भात काढाय आटत नाही या गटाराच्या पाण्याने. एवढी घाण आम्ही काढणार का. कशी वावरणार सांगा ना. किती मच्छर होते तिथं झोपता येत नाही पार घरात एवढी घाण. तुम्हाला पूर्ण गावातलं पाणी इथे येतं का. पार वरून पासून हे बघा इथं पाणी सोडलंय त्यांनी इथं खाली. इथं पाहू शकतोय. हा म्हणजे आम्ही ती घाण काढ्या मोकळे आहेत का. मी प्रवीण भालेराव गोये बुद्रुक. हा जो प्रश्न आहे गटाराचा हा आम्ही गेली 20 वर्ष झालं बघतोय. 20 वर्षापासून ही अडचण आहे. वारंवार सांगून देखील सरपंच उपसरपंच जे काय असतील पदाधिकारी ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असं माझं मत आहे. कारण की माझा 2-3 वर्षापूर्वी मी याच्यावर माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे. तो अर्ज पार खंडपीठ कोणी यांच्याकडे आलेला पण आहे का माहिती द्या यांना. अजून देखील ग्रामपंचायतनी मला त्याबद्दल माहिती दिली नाही गटारासंबंधी की तुम्ही गटाराची काय योजना कुठं राबवली कशी केली काय केलं कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं किती अमाऊंट होती कसे खर्च केले पैसे कोण ठेकेदार होता काहीच माहिती आम्हाला दिली नाही. आणि हे सगळं गटाराचं पाणी अख्ख्या गावचं पाणी सांडपाणी जे आहे टॉयलेटचं जे काय संडासाचं जे पाणी ते उघड्यावर आमच्याकडे सोडलेलं आहे. हे जवळपास मी 20 वर्ष झालं बघतोय. वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते. त्यामुळे याच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला आहे ना हे गटारापासून मुक्तता भेटली पाहिजे बाकी काय नाही. तुम्ही स्वतः भेटला कधी सरपंचांना. वारंवार किती वेळा भेटलेलो आहे मी. कित्येक वेळा आम्ही सांगितलेलं आहे का याच्याकडे काहीतरी करा याचा काय बंदोबस्त करा. गेल्या वर्षी केलंय थोडं काम तर ते सगळं चॉकअप झालेलं आहे. म्हणजे ठेकेदार पण असे नेमले की जे बोगस ठेकेदार आणि ज्यांनी काम असं केलं की त्यांना त्याच्यातलं कवडी मोल ज्ञान नाही. म्हणजे पाईप कसा लावावा याचं सुद्धा ज्ञान नाहीये त्यांना. हा असे ठेकेदार यांनी नेमले नसते. जेसीबीनी खोदलंय आणि त्याला लेवल नाही काय नाही स्लोप नाही काय नाही. समजा आता स्टँडर्ड इंजिनिअरिंग प्रमाणे किती स्लोप पाहिजे काय पाण्याचा प्रवाह किती त्याला पाईप किती इंची टाकला पाहिजे या गोष्टी ध्यानात न घेता नुसते पाईप आणले नुसते गाडून टाकले. एका वर्षामध्ये नाही पहिल्याच पावसाळ्याला पाईपलाईन अख्खी चॉकअप झालेली. हा आता हे जे काय आम्हाला त्रास होतोय 20 वर्षापासून माझ्या घरात इथं आजूबाजूला सगळीकडे लहान लहान मुलं आहेत. हा मच्छरांनी ते सारखे आजारी पडतात. याला जबाबदार कोण आहे. हा याला ग्रामपंचायत जबाबदार आहे ना. हा यांनी लवकरात लवकर हे गटाराचं काम आम्हाला करून द्यावं बस आमची एवढीच विनंती बाकी काहीच नाही. सरपंच काय सांगतायत मग काय म्हणतात. सरपंच याच्यावर करू म्हणतायत बाकी काही करत नाही आणि काहीच नाही. मला तर असं वाटतंय का यांची निर्णय घेण्याची भूमिकाच नाहीये. आणि जर नसेल ना निर्णय घेण्याची भूमिका यांनी सरळ राजीनामा द्यावा. आम्हाला काही उपयोग नाही अशा माणसांचा. आम्हाला एवढा त्रास होत असेल तर अवघड आहे. नाही 20 वर्षापासून बघतोय आम्ही हे. आणि नुसतं करतो म्हणून चालणार नाही. काम झालं पाहिजे आम्हाला बाकी काय नाही. नुसतं करतो होईल आता करू उद्या करू हे नाही चालणार. आम्हाला काम महत्वाचं आहे. पहिलं काम करा. ठेकेदारच बसलोय आम्ही आता. हा ठेकेदार तिकडे आम्हाला कोणाशी काय घेणं देणं नाही. कोणी ठेकेदार असू द्या देणं देणं नाही. आम्हाला आमचं काम महत्वाचं आहे. आमच्या काय ज्या काय सोयी सुविधा आहेत मूलभूत
त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. त्रास होत असेल ना, घरासमोरच आहे सगळ्यांच्या. अहो सगळ्यांचं म्हणजे जाता येता आमचे पाय सुद्धा भरून जातात सगळे. तुम्हाला दाखवते चला, इथं खाली आमचं खासार आहे. आम्ही पीक खायचं का नाही खायचा त्याच्यातला. बरोबर. हा? त्यांचा फोनच लागत नाही कधी, नाहीतर लावून बघा तुम्ही आता, कधीच लागत नाही. कधीच लागत नाही, फोनच लागत नाही. हा हरवले असं वाटतंय मला पण. आता ही पडीत जमीन राहिली, शेतकऱ्यांनी काय खायचं का? आम्ही इकडे नोकऱ्या करतोय तेव्हा ते का ठेकेदारी घेतोय तो आम्हाला लय बरं हा असा एकच मुद्दा नाही, गावामध्ये अनेक प्रश्न आहेत. तसे पाणी प्रश्न आला, सगळेच प्रश्न आहेत. म्हणजे इथं काय सगळं दुर्लक्षच आहे. ओके, म्हणजे ग्रामपंचायत हा. लक्ष आहे म्हणायचं. हा 100% दुर्लक्ष आहे. इथं चेंबर दिले पाईप फुटला तर त्याच्याकडे 18 दिवस लक्ष देत नाहीत तर आमचं पाणी आणि पाणी खर्च पण दाखवतात नाही. एवढा की आवाढव्य. इथं चेंबूर दिलं आणि खाली पाणी म्हणजे नाही. सगळा भोंगळ कारभार चालू आहे, बाकी काहीच नाही. खाली उकारा नाही का? मी इथं इथं घ्यावं लागेल चेंबर तर पाईप खाली फोडून पाणी जाणार टाकणार. मग कोणाला न्यायचं? मला कुठे तुम्ही प्रत्यक्षात याची गटाराची शूटिंग घ्या आणि प्रशासनापर्यंत पोहोचवा. चला तुम्हाला आजी दाखवतो. काय व्हायला पाहिजे मला सांगा आता. आता ते खाली पाणी जर वड्याला जायला पाहिजे, इथं नाही सोडून बघायचं. वड्याला नाही पाहिजे. तुम्ही ही मागणी करताय. मज करते मग असं आज करू उद्या करू. नाही तर खड्डा गाव येर खाण्याचे का त्याचं माणसं बुड आहे. हा येर खाऊन पाणी कुठे जाते तुम्हाला शेत दाखविते. चला मा किती लांब शेत आहे दाखविते स्वतः. आता काय व्हायला पाहिजे मला सांगा. ते पाणी वड्याला सोडायला पाहिजे. पाईप टाकून वड्याला सोडून द्या पाणी हा सगळ्या गावचं. नाही तर सगळी गटार बंद. हा तुमचं हेच घर आहे, वरचं जवळच घर आहे ना. जवळ आहे. मग मच्छर बिच्छर येत त्रास होत असेल. मच्छरचा तरस म्हणजे काय? अन्न उदबत्ती अन्न अगरबत्ती आणि फास्ट कार्ड याच्यावर आमचं चाललंय. काय मरायचं आम्ही? ग्रामपंचायत लक्ष देत नाही म्हणायचं. चला तुम्हाला दाखविते माझं शेत कुठे दर्रे परवे. चला कुठे शेत आहे, कुठे पाणी जाते, चला तुम्हाला दाखविते. मग ते पाणी खाली गेलो काय होईल? आणि जर खाली गटर नाही काढला तर हा पाईप फोडल्याशिवाय कुठे न्या मला पंचायतीनं न्या तर कुठे न्या. बरोबर आहे. बरोबर आहे ना. मी पाईप काढून टाकणार. होऊन द्या सगळ्यांचा जुळा. ठेकेदार असेल तर काय करायचं? ठेकेदार आहे हाणू धरून तो. ठेकेदार त्याचं काम करून जाणार आहे. मेन पण काम इथं तर सरपंच आणि आपल्याला आहे. उपसरपंचाचं आहे. हा पैसे कामाचे हे सदस्य आता हे तर कारणीभूत हे त्याला खासदार समजा का करतात ते. तेवढं पडीत झाले त्या गटारामुळं. गटरमुळे आणले. मग शेतकऱ्याला काय इकडे काय भरपूर पीक आहे का? बागायत जमीन नाही आमची. तुम्ही आमचे ना इथले सगळे ना फोटो काढून न्या गटरांचे हा मग काय करायचं आणि ते मग करा. त्याच्यावर काय तुम्हाला करायचं ते तुम्ही ठरवा, आहे की नाही? मग आता ते वरली पासोडी पडीत आहे. किती लुस्कान आहे माझी. नेमके पाणी तिथं अरे आटतच नाही ते पाणी. आता गटर इथं सोडणार ते आणून त्याचा फायदा काय? आम्हाला त्रास आहे ना तो. बरोबर आहे की नाही? मग न्यायचं तुम्हाला तिकडे खाली न्या, कुठं वड्या का न्यायचं तिकडे न्या आणि याच्या बरोबर ही गटर काढून न्या. नाही त्यांनी हे त्रास कोण काढायला मोकळ आहे का? मग हे आता सरपंच आणि उपसरपंचांनी ठरवायचं काय करायचं ते. सांगतात की दलित वस्ती सुधार योजना. हा मग त्यांच्यासाठी फक्त ह्या सुविधा आणि आम्ही काय असंच आम्ही नाही सोडून देणार मग तिथं. ना. आम्ही इथं मग त्या गटर बंद करून टाकू. आम्ही म्हणजे कोणी सरपंच एवढे तर दुनिया. कोणी येऊ कोणी येऊ मी सोडणार. नाही नाही इथं ते मग